नमस्कार, मी राजश्री। आता यापुढील एपिसोडमध्ये माझ्या यापुढील एपिसोडमध्ये आपल्याला पूर्णपणे चारधामच्या बद्दल माहिती सांगितली जाणार आहे। म्हणजे त्या दरम्यान आपल्याला काय अडचणी येऊ शकतात, त्या अडचणींवर आपण मात कशी करायची, किंवा तिथे हे धार्मिक यात्रा आहे, त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणाचं एक धार्मिक महत्त्व आहे। त्या ठिकाणी काय पूजा करायची किंवा काय वाचायचं किंवा काय घेऊन जायचं याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे। 2 ऑक्टोबर रोजी आमचा प्रवास खऱ्या अर्थाने चारधामचा सुरू झाला। दिवस खूप छान होता, त्याच्यामुळे प्रवास सुरू करायला एकदम मनापासून छान वाटले, आनंद झाला। दसऱ्याच्या सुमुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि त्या दिवशी आम्ही आमची यात्रा सुरू केली। पुण्यावरून आम्ही दिल्लीला विमानाने आलो, त्यामुळे तो प्रवास तसा सुखदायी 2 तासामध्ये आम्ही दिल्लीला आलो, त्यामुळे कुठला त्रास झाला नाही। दिल्लीला साधारण आम्ही 7 सव्वा 7ला वगैरे पोहोचलो। थोडंसं एअरपोर्टवरच फ्रेश होऊन आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरनी हरिद्वारकडे प्रयाण केलं। छोटीशी गाडी का होती तर याच्या मागचं पण मी तुम्हाला सांगते की ॲक्च्युली काय झालं की आम्ही ज्यावेळेला एप्रिलमध्ये ह्या ट्रॅव्हलिंग कंपनीतर्फे तिकीट बुक केलं त्यावेळेला आम्ही 40 जणांनी तिकीट बुक केलेलं होतं। म्हणजे टोटल आम्ही प्रवासी 40 जण होतो, पण सप्टेंबरमध्ये ज्यावेळेला आम्ही ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेला आम्ही निघालो त्यावेळेला फक्त 18 जण राहिलेले होते। याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला सांगते की ही यात्रा आहे। माझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये तुम्हाला शब्द हा लक्षात येईल की मी नेहमी म्हणते ही यात्रा आहे। हा प्रवास म्हणजे आरामदायी प्रवास नाही आहे, कारण इथे नैसर्गिक आपत्ती कधी येईल हे कोणालाही माहीत नसतं। ते फक्त त्यालाच माहिती असतं की कधी नैसर्गिक आपत्ती येणार आहे, आपल्याला आपण अनविज्ञ असतो। त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये आपल्याला माहिती असेल की खूप मोठ्या प्रमाणावर उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली। म्हणजे ज्या वेळेला मी यमुनोत्री किंवा गंगोत्री हा ठिकाणचा प्रवास करत असताना माझ्या सवयीप्रमाणे मी तिथल्या लोकांशी बोलायची, त्यावेळेला त्या लोकांचं म्हणणं असं पडलं की 2013 साली जी ढगफुटी झाली होती उत्तराखंडमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये यावेळेला जुलै ऑगस्टमध्ये झाली। आपल्याला 13 सालचं तर माहितीच असेल की केवढी मोठी ढगफुटी झाली होती। अख्ख्या जगभरातून आपल्याला मदत पण आलेली होती, खूप मदत यंत्रणा राबवली गेलेली होती। कितीतरी लोक म्हणजे गिनती नाही असे लोक वाहून गेलेले होते, बस वाहून गेल्या त्या। मला चांगलं आठवतंय की मी परभणीला होते त्यावेळेला आमच्या ओळखीचे बरेच लोक एका बस म्हणजे अशी ट्रॅव्हलिंग कंपनीची बस गेलेली होती, अख्खीच्या अख्खी बस म्हणजे कुटुंबाच्या कुटुंब त्यामध्ये वाहून गेलेले होते। त्यामुळे आपल्याला ते माहिती होतं की तशी काहीच नाही, म्हणजे सांगताच येत नाही कधी काय होईल, तिथे पाऊस येईल, बर्फ पडेल, काहीही सांगू शकत नाही। म्हणून त्याला नैसर्गिक आपत्ती म्हटलं जातं, अनपेक्षित होणारी नैसर्गिक आपत्ती। त्यामुळे जुलै ऑगस्टमधल्या ढगफुटीनंतर बऱ्याच लोकांच्या घरच्यांनी त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि आमच्या त्या टूरमधले 22 लोक कमी झाले आणि आम्ही फक्त 18 लोक राहिलो। पण आम्ही अगदी ठरवून टाकलेलं होतं की आपल्याला हा प्रवास करायचाच आहे, जे होईल ते होईल। यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी होऊ शकते, होणार म्हटल्यानंतर ती कधी पण होते, म्हणजे नैसर्गिक आपत्ती कधी पण येऊ शकते। त्यामुळे आम्ही 18 असल्यामुळे त्याने एक टेम्पो ट्रॅव्हलर केला होता आणि आम्ही छान आरामदायी प्रवास दिल्ली ते हरिद्वार केला। हरिद्वारला आम्ही पोहोचलो सकाळी अगदी 12-1 म्हणजे दुपारपर्यंत 12-1 पर्यंत आम्ही पोहोचलो पण हॉटेलला। छान दिवसभर आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला आज पूर्णपणे विश्रांती घ्यावी लागणार आहे, कारण एक तर तुम्ही रात्री निघाला आहात म्हणजे तुमची कालची पण झोप झालेली नाही आणि उद्या आपल्याला अगदी भल्या पहाटे म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान आपल्याला जानकी चट्टी म्हणजे यमुनोत्रीच्या मार्गक्रमणावर निघायचं आहे आणि तो प्रवास आहे 12 तासाचा प्रवास आहे। म्हणजे हा 12 तास आहे, पण तो किती तास घेईल हे आपल्यालाही माहीत नाही, हे त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे तो दिवस सगळ्यांसाठी विश्रांतीचा होता। बरेच आमच्या टूरमधल्या बऱ्याच लोकांनी पाहिलेलं नव्हतं हरिद्वार वगैरे, म्हणून ते लोक साईट सीइंगसाठी आपापले निघून गेले। पण आमचं 2दा झालेलं असल्यामुळे आम्ही काही फारसे इंटरेस्टेड नव्हतो। आम्ही आमच्या सवयीने आजूबाजूच्या थोड्याशा मार्केटमध्ये दोघं नवरा बायको फिरायला निघालो की बाबा मला माझ्या व्हिडिओच्या मार्गातून लोकांना सांगता येईल की इथे हॉटेल्स कसे आहेत किंवा तुम्ही ऐन वेळेला आला तर तुम्हाला हे हॉटेल्स मिळतील का, हे मला सांगायचं होतं। म्हणून आम्ही चौकशी करायला बाहेर पडलो। साधारण रेल्वे स्टेशनच्या जवळ आम्ही बघितलं की बऱ्याच लोकांनी आपल्या घराला कन्वर्ट करून लॉज बनवलेले आहे। तिथे तुम्हाला कधीही जा, तुम्हाला रूम मिळू शकतात, पण तो एरिया मला फॅमिलीसाठी योग्य वाटला नाही।
तिथे जर तुम्ही बॅचलर्स किंवा नुसते पुरुष पुरुष एकटे एकटे सडे जाणार असतील, फॅमिली न घेता म्हणजे बायका मुलं न घेता जाणार असतील, तर तुम्हाला तिथे कधीही रूम मिळू शकतात. कारण आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला पण त्यांचं चालू होतं रूम चाहिए क्या, रूम चाहिए क्या, आणि स्वस्तात होत्या, बऱ्यापैकी स्वस्तात होत्या. मात्र आम्ही ज्या भागात उतरलेलो होतो, जे हॉटेल होतं हॉटेल मधुबन, तो एरिया खूप छान होता, तिथे हॉटेल्स पण चांगले होते. मग मी सहज तिथल्या मॅनेजरला विचारलं की इथे नेहमी म्हणजे न बुकिंग करता जर आलं तर रूम मिळू शकतात का. तर त्याचं म्हणणं पडलं की साधारण हा ऑफ सीझन आहे, म्हणजे दिवाळीपर्यंत, नंतर तो हरिद्वारला तर तसं गरम असतो, तुम्हाला डेहराडूनच्या पुढेच थंडी जाणवायला लागते, हरिद्वार ऋषिकेशला तुम्हाला थंडी जाणवत नाही. तर त्याचं म्हणणं की डिसेंबरपासून साधारण पुढे मात्र आमचा सीझन सुरू होतो, आत्ता काही सीझन नसतो, आणि मधल्या पावसाळ्याच्या दरम्यान ह्याच्यात चारधामचे जे लोक येतात त्यांच्यामुळे आमचं हॉटेल बुक असतात. पण त्याचं म्हणणं की यावेळेला खरं तर हा सीझन आमचा नाही आहे, पण जुलै ऑगस्टमध्ये जे लोक आले नाहीत त्यामुळे आता बऱ्याच लोकांचा ओघ वाढलेला आहे. म्हणून त्याचं म्हणणं की शक्यतो जर फॅमिली असेल तर तुम्ही बिना बुकिंग करता येऊ नये, चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला रूम मिळणं जरा अवघड होतं. म्हणून माझं पण वैयक्तिक असं मत आहे की फॅमिलीसहित तुम्ही जाणार असाल तर आधी बुकिंग करा आणि मगच तुम्ही तिथे गेलेलं जास्त चांगलं. तो दिवस आम्ही पूर्ण विश्रांतीचा घेतला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे अगदी 5:30 वाजता, मी 5:30 वाजता रूमच्या बाहेर आलो, 6 वाजता आमची गाडीने प्रयाण केलं जानकी चट्टीकडे. म्हणजे यमुनोत्रीच्या अलीकडे 2 ते 3 गावं आहेत की जिथं राणा चट्टी, जानकी चट्टी, बडकोट, त्याचं अपभ्रंश खूप होतं, म्हणजे माझ्या तोंडात पण इतके शब्द बदलत गेले. कोणी बारकोट म्हणतं, कोणी बडकोट म्हणतं, खरं आहे बडकोट, पण काही काही शब्द बदलत जातात त्याच्यामुळे ते आपल्याला पण लक्षात येत नाही. अशी 3-4 ठिकाणं आहेत जिथं आपापल्या पद्धतीने ज्याच्या त्याचे जे सेटिंग असते त्यानुसार ते लोक तिथे उतरवतात. पण जानकी चट्टी हा अगदी यमुनोत्रीच्या जवळचा भाग आहे, त्यामुळे आता आपण हे नाही म्हणू शकत, कारण आपण जातो ट्रॅव्हलिंग कंपनीतर्फे, त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही राणाचट्टीला थांबा किंवा तुम्ही बडकोटला थांबा. ते त्यांच्या ठराविक त्यांच्या हॉटेल्सचे सेटिंग असतात, तिथे ते थांबवतात. पण मी सहज विचारलं आमच्या टूर मॅनेजरला की बाबा जानकी चट्टीला तुम्ही का थांबवलं, तर तो म्हणाला की सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे तिथून जानकी चट्टीपासून अगदी एक 10-15 किलोमीटरवर यमुनोत्रीचा रस्ता सुरू होतो, म्हणजे तो वेळ वाचवण्यासाठी म्हणून आम्ही जानकी चट्टी हा भाग निवडलेला आहे. मला पण ते पटलं की सकाळी सकाळी तुम्ही परत 4 तास प्रवास करून यायचं, म्हणजे आता बडकोटपासून जानकी चट्टीपर्यंत तुम्हाला यावंच लागतं. जानकी चट्टी हा शेवटचा भाग आहे, त्याच्या थोडंसं पुढे साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डोली, घोडे यांचा स्टॉप असतो, म्हणजे तिथे ते लोक थांबलेले असतात. म्हणजे तुम्ही बडकोटवरून 4-5 तास जर ट्रॅफिक नसेल तर प्रवास करून इथे येणार, आणि इथून परत तुम्ही वर प्रवास करून यमुनोत्रीला जायचं, परत यायचं आणि परत प्रवास करायचा, हे जरा अवघड जातं. म्हणून मला हा आवडलं की त्यांनी जानकी चट्टीला उतरवलं. पण मी आता तुम्हाला म्हणल्यासारखं हा ज्याच्या त्याचा टूरचा संबंध आहे, तिथे आपण काही म्हणू शकत नाही. पण जर तुम्ही पर्सनल जर गेलात तर तुम्ही जानकी चट्टीला उतरू शकता. तिथे पण हॉटेल्स बऱ्यापैकी बरे आहेत. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की चारधाम यात्रेमध्ये आपण एक्सपेक्टेशन्स हॉटेलच्या बाबतीत थोड्याशा कमी ठेवायच्या. हां, फक्त एवढंच बघायला पाहिजे की जिथे थंड आहे तिथे रूम हीटर आहे की नाही, हे मात्र तुम्हाला बघणं गरजेचं आहे. बद्रीनाथ आणि केदारनाथ या 2 ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टींची नितांत गरज भासते. यमुनोत्री आणि गंगोत्रीला फारशी गरज भासत नाही. त्यामुळे हॉटेल्स असे कमी जागेमध्ये बनवलेले असतात, त्याच्यामुळे रूम तशा थोड्याशा कॉम्पॅक्ट रूम असतात, अगदी एस्पेस रूम वगैरे असं आपण म्हणतो तशा तुम्हाला तिथे बघायला मिळत नाहीत. आणि आपण असाही ह्या मनाची तयारी करून जायची. मी तुम्हाला पहिल्या 2-3 एपिसोडमध्ये तेच सांगितलं होतं की मनाची पण तयारी करा. प्रत्येक वेळेला तुम्ही जर अपेक्षा ठेवून गेलात की मला ही रूम अशीच हवी आहे किंवा मला बाथरूम अशीच पाहिजे, मला बाथरूममध्ये या सोयी पाहिजेत, तर नाही, तुम्ही फार फार तर 1 दिवस राहणार असतात आणि थोडंसं यात्रेच्या दरम्यान तुम्ही ॲडजस्टमेंट केली तरी फारसं काही बिघडत नाही. तुमच्या आवश्यक गरजा जर पूर्ण होत असतील तर ते ठीक आहे, त्यामुळे ते आपण तिथे समंजसपणा दाखवणं अत्यंत गरजेचं असतं. आम्ही जानकी चट्टीला प्रयाण केलं हरिद्वारपासून. आम्ही निघालो सकाळी 6 वाजता, म्हणजे आमची गाडी हरिद्वारच्या बाहेर 6 वाजता पडली.
हरिद्वारला तर गरम असल्यामुळे आम्हाला काही असं फारसं स्वेटर वगैरे घालायची गरज पडली नाही. आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रवास सुरू केला की तुम्ही थर्मल घाला, मग स्वेटर पण कॅरी करा, आणि खूप थंडी असते डेहराडूनपासून तर तुम्हाला कडाक्याची थंडी वाजायला लागते. तर मला तसं त्या दरम्यान काही वाटलं नाही. मे बी त्यावेळेचा हे असेल, वातावरण तसं नसेल. तर साधारण तुम्हाला जर वाटत असेल अशी भीती किंवा वातावरणाचा बदल कधीही काही होऊ शकतो म्हणून तुम्ही अंगावर नका घालू. कारण काय होतं की अंगावर जर तुम्ही हे सगळे घालून बसलात तर नंतर तुम्हाला ते त्रासदायक व्हायला लागतं. आणि तिथला एक प्रॉब्लेम नाही असं म्हणतात, पण ती पहिल्यांदाच प्रत्येक ट्रॅव्हलिंग कंपनीवाले तुम्हाला सांगतात की जसंही वर चढायला लागतो तिथं AC चालत नाही. कारण त्यासाठी कसं होतं की डिझेल जे आहे ते जास्त वापरलं जातं AC साठी वगैरे, आणि नंतर वर थंड हवा असते म्हणून तुम्हाला तिथे AC अजिबात मिळत नाही. मग जर समजा आपल्या दुर्दैवाने गरम वाटायला लागलं, गरम बाहेरचं वातावरण गरम असेल, तर ते आतले गरम कपडे ते हे सगळ्यांनी आपण थोडं अनइझी फील करायला लागतो आणि आपली चिडचिड वाढते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सॅकमध्ये गरम स्वेटर वगैरे राहू द्यात. जेव्हाही तुम्हाला कधी वाटेल तर तुम्ही पटकन घालू शकता. त्यामुळे थर्मल वगैरे घालून प्रवास करायची गरज पडत नाही. असंही तुम्ही खिडक्या वगैरे बंद जर केल्या तर तुम्हाला बाहेरचा थंडावा जाणवत नाही, कारण आतमध्ये आपल्या सगळ्यांचे गरम श्वास असतात. त्यामुळे इतकी गरज नाही पडत. त्यामुळे थर्मल बिरमल घालून तुम्ही प्रवासाला निघू नका. नॉर्मल एखादे दुसरे स्वेटर वगैरे आवश्यक तेवढ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. आम्ही असा प्रवास सुरू केला डेहराडूनच्या पुढंपर्यंत, तरी आम्हाला कुठेही थंडावा जाणवला नाही. साधारण तो पहिला प्रवासाचा टप्पा हळूच असतं. हे पण लक्षात ठेवा की तिथे कुठेही तुमची गाडी, नंतर तर आमची बसच होती, कारण आमच्याबरोबर किचन पण होतं त्या कंपनीचं. त्यामुळे ते किचन सांभाळणारी मुलं वगैरे हे सगळेजण असायचे म्हणून मोठी गाडी होती आमची, 35 सीटर गाडी होती. आणि अशा मोठ्या गाड्या फक्त 15 ते 16 ताशी 15 ते 16 किलोमीटर या स्पीडनी चालतात, आणि तिथे बहुतेक सगळ्याच गाड्या कमी स्पीडनी चालतात. त्याच्यामुळे तुम्हाला तसा प्रवास थोडासा कंटाळवाणा वाटतो, पण खूप हळूहळू मार्गक्रमण करावं लागतं, आणि ते आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण रस्ते वळणाचे अरुंद रस्ते, एकाच रस्त्यावरून जाणं आणि येणं, आणि मध्ये मध्ये तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम, पाऊस येतो किंवा रस्ता खचलेला असतो, मग अशा वेळेला तुमची अजून स्पीड कमी होते गाडीची आणि तुम्हाला तो मार्गक्रमण करावा लागतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 10 ते 12 तास आपल्याला जानकी चट्टीला जायला लागणार आहेत. आम्हाला सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की बापरे एवढा वेळ का लागणार आहे आपल्याला जायला. ज्यावेळेला आपण प्रवास करायला लागतो त्यावेळेला लक्षात येतो की एका बाजूला दरी आणि एका बाजूला डोंगर, पर्वतांच्या रांगा, अशा ह्याच्यातून आपण मार्गक्रमण करतोय. कधी कधी मोठ्या 2 गाड्या ज्यावेळेला एक येत असते आणि एक जात असते, त्यावेळेला दरीच्या बाजूची जी गाडी असते ती गाडी अगदी तिचं चाक त्या दरीच्या रस्त्यावर असतं, आणि कुठेही तुम्हाला तिथे काही हे नाही आहे, म्हणजे कठडे वगैरे बनलेले नाहीत. म्हणजे बनवले असतील तरी त्या लोकांचं म्हणणं पडलं की तो क्लीनर जो होता किंवा ड्रायव्हर, की सतत दरडी कोसळून ते सगळं ढासळून जातं, अख्खा रस्ता निखळतो, एवढे जोरामध्ये वरून दरडी कोसळतात. मला एक लक्षात आलं की मी हा मार्गक्रमण करत असताना मी बघितलं की तिथल्या दगडांमध्ये, तिथल्या पर्वतांमध्ये ठिसूळत आहे, कठीण दगड नाही आहे, त्याच्यामुळे तिथं ढासळणं हा प्रकार जास्त प्रमाणात आहे. आपण आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर आपल्या दगडांची कठीणता जाणवते. आपण किल्ले वगैरे आपले जर बघितले तर कित्येक वर्षापूर्वीचे किल्ले दगडात बांधलेले ते अभेद्य आहेत. पण तिथल्या कसं आहे की तिथला तो दगड जो आहे तो असा पिवळट रंगाचा दगड मला जाणवला. काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पण मी मुद्दाम व्हिडिओ बनवलेत हे दाखवण्यासाठीच, की तसं ठिसूळ होते दगड. म्हणजे असं वाटायचं की याला थोडासा जरा जोरात मारलं बिरलं तर हा तटकन तुटेल, इतकी ठिसूळतं, आणि त्यामुळे कदाचित तो सतत ढासळत असेल. आणि भले प्रचंड दगड ज्यावेळेला ढासळून रस्त्यावर येतात त्यावेळेला एक तर ते रस्त्यावर थांबतात किंवा रस्ता तोडून खाली दरीत जातात, म्हणजे सर्वार्थाने ते नुकसानच असतं. अशा वेळेला हे सगळं भीतीपोटी मार्गक्रमण हे स्लो स्पीडने चालत असतं. आम्ही असंच मजल करत मध्ये आमचं जेवणासाठी थांबणं, वॉशरूमला जाण्यासाठी थांबणं, असं करत आम्ही साधारण 7 ते 8 वाजता अगदी आम्ही जानकी चट्टीच्या जवळ आलेलो होतो.
जवळ आलेलो होतो. अंधार झाल्यानंतर मात्र खरंच त्या भागांमध्ये खूप भीती जाणवायला लागते की अंधार झालेला आहे, आता फक्त हेडलाईटमध्ये मार्गक्रमण चालू असतं. त्याच्यामुळे आपलं ब्लाइंड टर्न वगैरे जे म्हणतो तिथे जीव असा मुठीत धरून आपण असतो. आपलं सगळी भिस्त असते ती त्या ड्रायव्हरच्या हातामध्ये. तो आपल्याला घेऊन जाणारा असतो आणि त्याच्यावरच आपण विसंबून असतो. म्हणजे तिथे मनात धाकधूक ही होतच असते. आणि साधारण मला वाटते की आम्ही अगदी जवळ आलो आणि एकदम ट्रॅफिक जाम झाली. नाही, आम्हाला कोणालाच कळलं नाही, कारण आम्ही आपलं मॅपवर वगैरे सर्च करत, प्रत्येकाला ती सवय आजकाल लागलेलीच आहे की गुगल मॅपवर टाकायचं आणि बघायचं किती अंतर आहे. आम्ही आता विचार केला की बाबा साधारण अर्धा पाऊण तासामध्ये आपण जानकी चट्टीला पोहोचूयात. आणि पुढे एकदम रस्ता बंद झाला. त्यामुळे आम्हाला पण कळेन असं झालं की नेमकं झालं काय. मग सगळ्यांनी खाली उतरून बघितल्यानंतर समोर जो पावसामुळे, कारण पाऊस पडतच असतो, कधी पडतो कधी थांबतो, त्यामुळे तिथे खड्ड्यासारखं झालेलं होतं, चिखल झालेला होता आणि त्यात एक गाडी फसली होती. आणि ती अशी फसली होती आडवी की ना तिकडच्या लोकांना येत होतं ना इकडच्या लोकांना. म्हणजे ती जोपर्यंत गाडी निघणार नाही तोपर्यंत कोणीच, आम्ही पण जाऊ शकत नव्हतो, तिकडचे लोक पण येऊ शकत नव्हते. ही अनिश्चितता मी पहिल्या 2 एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ट्रॅफिक जॅम काहीही कारणाने झाला तर तुमच्याजवळ, मी जे आता मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं डायपर वगैरेची स्त्रियांसाठी गरज किंवा खाऊची गरज, हे जे मी सांगितलं ते ह्याच कारणासाठी. मी तुम्हाला त्याही वेळेला सांगितलं होतं की आम्हाला काय संकट आली, आम्ही त्याच्यातून कसे बाहेर पडलो, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. मग मात्र आम्हाला सगळ्यांना लक्षात आलं की आता अनिश्चितता आहे, कारण रात्रीच्या वेळेला ते काढण्यासाठी जानकी चट्टीवरूनच यावं लागणार काहीतरी, आणि मग ती गाडी बाजूला हटवली जाणार आणि हटवली गेल्यानंतर मग मार्गक्रमण सुरू होणार. त्यामुळे मग सगळ्यांनी, मॅनेजरनी, आमच्या टूर मॅनेजरनी येऊन सांगितलं की हे आता माहीत नाही आहे किती वेळ लागेल, कदाचित आपल्याला रात्री इथे पण काढावी लागेल, सकाळी सकाळी जर उजाडल्यानंतर आलं तर हा रस्ता मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच मनाची तयारी केलेली होती आणि आम्ही सगळे शांतपणे आपल्या आपल्या मनाची समजूत घातली आणि शांत बसून गेलो. कोणी ठरवलेलं होतं आम्ही प्रत्येकाने कोणीही कोणावर चिडचिड करायची नाही, कारण हे आपल्या हातात नाही आहे. पण आमच्या सुदैवाने 2च तासामध्ये, कारण प्रत्येकजण इमर्जन्सी नंबरला नंबर करूनही इन्फॉर्म करत होतं की इथे गाडी अडकली आणि ट्रॅफिक जाम झाला. पोलीस यंत्रणा आली आणि 2-2.5 तासानंतर ती गाडी हटवली गेली. म्हणजे आम्ही 2.5 तास एका जागी थांबून होतो. म्हणजे पूर्ण काळोख. डाव्या बाजूला तर काही दिवस फक्त पाण्याचा, यमुनोत्रीचा खळखळाट ऐकायला येत होता. उजव्या बाजूला मोठ्याच्या मोठ्या पर्वतरांगा, उंच डोंगर, दिसत तर काहीच नव्हता, अंदाज फक्त आम्ही लावत होतो की, कारण अगदी गाडी इकडे उभी असेल, आमची दरीच्या बाजूला होती, कारण आमचा वर जाण्याचा रस्ता, येणारे लोक पर्वतरांगांच्या येतात आणि जाणारे दरीच्या दिशेने असतात. त्यामुळे आम्हाला फक्त तिचा खळखळाट ऐकायला येत होता आणि उजव्या बाजूला डोंगर आहे तेवढं दिसत. 2.5 तासानंतर साधारण 10-10:30च्या सुमाराला पोलीस यंत्रणा आली आणि त्यांनी ती गाडी हटवली. पण 2.5 तासानंतर गाडी हटवल्यानंतरही परत आमची गाडी सरकायला ऑलमोस्ट 1.5 तास लागला. म्हणजे टोटल हळूहळू मग तिकडच्या गाड्या येणार, मग इकडची गाडी हळू पुढे सरकणार, ती मुंगीच्या पावलांनी गाडी पुढे सरकणार. असं म्हणजे साधारण आम्ही जे पोचायला पाहिजे होतं संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता, ते आम्ही रात्री 12 वाजता जानकी चट्टीला आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. ही गेल्यानंतर आम्ही प्रचंड थकलेले होतो, कारण मानसिक थकवा जास्त होता. नेहमी लक्षात ठेवा, इथे प्रवासामध्ये दुसरा तुम्हाला कुठला त्रास नाही होत. म्हणजे ज्यांना फक्त मळमळणं किंवा वर चढत असताना जो त्रास होतो, म्हणजे साधारण आम्ही आता आलेलो होतो 5,000 फूट उंचीपर्यंत आम्ही आलेलो होतो. जानकी चट्टी समुद्र सपाटीपासून 5,000 फूट उंचीवर आहे, तिथपर्यंत आलेलो होतो. आणि वळणावळणाच्या रस्त्यामुळे ज्यांना उलटीचा त्रास होतो त्यांनी गोळ्या घेऊनच हा प्रवास करावा. त्यामुळे आम्ही काय झालं होतं की ताण, आता किती वेळ थांबावं लागतं, काय होतं, अख्खी रात्र आपली इथे जाते का, या ताणापायी आम्ही थकलेलो होतो. बाकी शारीरिक थकवा आम्हाला दुसरा कुठलाही नव्हता. गाडी कम्फर्टेबल होती, त्यामुळे आम्ही बसून होतो. बऱ्याच जणांनी झोपा पण काढल्या, कारण आता किती वेळ लागणार माहीत नाही, म्हणून सगळ्यांनी सरळ ठरवून टाकलं की आपण झोप काढायची. त्यामुळे झोप पण झालेली होती. पण कुठेतरी पण हा आडवा येतो की आपल्याला
किती वेळ इथे, बाकी दुसरी तिथे कुठली जनावरांची भीती नाहीये. म्हणजे तुम्हाला अशी कुठे रानटी जनावर येतील वाघसिंह वगैरे तिथे तुम्हाला बघायला पण नाही मिळत. म्हणजे मला तरी नाही दिसले आणि मी ऐकलं पण नाही की तिथे वाघसिंह वगैरे आहेत. त्यामुळे ती भीती नाही किंवा विंचूकाट्याची भीती नाही. फक्त ती अनिश्चितता आणि त्या काळामध्ये मनामध्ये दडपण येतं की समजा पाऊस सुरू झाला आणि वरून दरड कोसळली. ही एक अनामिक भीती तुमच्या मनात असते, म्हणून तुम्ही जास्त थकता. तर आम्ही साधारण 12 वाजता जानकी चट्टीला पोहोचलो. हॉटेलमध्ये अगदी थकल्या भाकल्या मनाने शरीराने आम्ही उतरून छानपैकी आंघोळी केल्या. एवढ्या मध्यरात्री देखील प्रत्येकाने आंघोळी केल्या आणि झोप काढली. कारण आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला परत तेच सांगितलेलं होतं की तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि यमुनोत्रीकडे पहिल्या धामाकडे तुम्हाला प्रयाण करायचं. आणि जेवढ्या लवकर उठूत आणि जेवढ्या लवकर तुम्हाला, ज्यांना डोली पाहिजे त्यांना डोली, ज्यांना घोडा, कारण एकदा उशीर झाला की ते संपून जातात आणि मग तुमच्याजवळ दुसरा सोर्स राहत नाही. त्यामुळे परत आम्हाला लवकर झोपणं आणि लवकर उठणं आलं. म्हणजे त्या दिवशी आमची झोप अशी झाली होती. आम्हाला परत 5 वाजता उठायचं होतं. जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत आम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं होतं जिथून घोडे किंवा डोली केले जातात. हा आमचा पुणे ते जानकी चट्टी म्हणजे यमुनोत्रीच्या अलीकडच्या पर्यंतचा प्रवासाचा टप्पा या पद्धतीने पार पडला. अजून एक मी आवर्जून तुम्हाला सांगेन की साधारण सिनियर सिटीजन असतील तर ज्यांना कुणाला मानेचा त्रास असेल, म्हणजे स्पॉन्डिलायटिस असेल, सिव्हिअर स्पॉन्डिलायटिस म्हणा, गॅप म्हणा मानेमध्ये किंवा कमरेमध्ये, त्यांनी आपले आपले मानेचे बेल्ट किंवा कमरेचा पट्टा हा आवर्जून घेऊन जा. कारण वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे आणि खूप ठिकाणी काय 99% कच्चा रस्ता आहे. त्यांचं म्हणणं पडलं की इथे रस्ता दुरुस्ती होऊच शकत नाही. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर तिथे तुम्ही आणू नका की डांबरी रस्ता आहे. कुठेही डांबरी रस्ता नाही. मुरुम टाकून जसं आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये आपण बघतो त्या पद्धतीने रस्ते बनवलेले आहेत तर त्याच्यावर मार्गक्रमण चालतं. त्यामुळे थोडेसे मानेला असे हिसके बसतात, कमरेला बसतात, म्हणून आपली आपली काळजी घ्या. आणि नेक पिलो पण आवर्जून घेऊन जा, ज्यामुळे तुमची मान स्टिफ राहते, सेफ राहते. आणि झोपायचं म्हटल्यानंतर मानेला हिसके पण नाही बसत. म्हणून ह्या 3 गोष्टी ज्याला गरजेच्या वाटतात त्यांनी ह्या आवर्जून घेऊन जाव्यात. असो, थांबूयात इथेच. पुढच्या एपिसोडमध्ये यमुनोत्री पूर्ण रस्ता कसा आहे, यमुनोत्रीमध्ये काय बघायचं आहे, यमुनोत्रीमध्ये धार्मिक काय करायचं, यासाठी मी आपल्याला भेटेन. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.